Good morning, students. Good morning, Karthik. आवाज येतोय? ओके. तर पाठीमागच्या क्लासला आपण गोपाळचे शौर्य याचे स्वाध्याय पाहत होतो. तर स्वाध्यायामध्ये आपण कुठपर्यंत पाहिलेले आहेत स्वाध्याय? कोणकोणते प्रश्न झालेले आहेत? प्रश्न ई, पेज नंबर 13. पुस्तक काढायचे सर्वांनी. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पुस्तक काढले सर्वांनी? पुढे आहे पुस्तक. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का? येस ऑर नो? येस. ओके. हा, तर प्रश्न क्रमांक ई झाला होता. पेज नंबर 13. ओके. आता त्यातला खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. ओके. समर्थ, हा ठीक आहे. आर्यन, 5 जण आहात तुम्ही. ओके, ठीक आहे. हर्षवर्धन आहे? आहे, ठीक आहे. हर्षवर्धन, कार्तिक आहे, विश्वजित, सर्वजण आहात तुम्ही. ओके, ठीक आहे. फक्त हा नाहीये, आयुष गावित. हा, ठीक आहे. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. याच्यामध्ये तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय म्हणजे समजलंय का? काय असतं क्रियाविशेषण अव्यय म्हणजे? सांगा मला क्रियाविशेषण अव्यय. अव्ययांचा व्हिडिओ टाकला होता मी, पाहिला तुम्ही सर्वांनी? नाही तर ते पुन्हा घ्यावं लागेल आपल्याला. व्यवस्थित नाही आलं लक्षात तुम्हाला अव्यय? नो मॅम, नाही आलं. ओके, ठीक आहे. पेज नंबर किती वरती अव्यय आहे? ठीक आहे. नंबर 6. हा, सर्वांनी काढले पेज नंबर 6. हा, तिथं दिसतंय तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय, पेज नंबर 6. एक मिनिट. पेज नंबर 6 येतोय आवाज? येस, येतोय. येतोय? नो. आता येतोय? ओके ओके, ठीक आहे. सर्वांनी त्याच्यामध्ये आहे, आपल्याला पुस्तकामध्ये पण आहे.
करा विश्वजित. आवाजच येत नाहीये. आता येतोय. ओके ठीक आहे, बरं झालं. तर पेज नंबर 6. कार्तिक, विश्वजितला येतोय, आणखी कुणाला येत नाहीये? येस ऑर नो? आवाज येतोय, नाही येत? येतोय. ओमकारला येतोय, हर्षवर्धनला येतोय. ओके ठीक आहे, मग पेज नंबर 6 सर्वांनी काढायचंय. कार्तिक, थोडस नेटवर्क जिथे असेल मिळेल तिथे उभा राहा. हा, तर त्याच्यामध्ये पहा, आपण समजून घेऊया. पहिल्यापासून पाहायचंय. मागील इयत्तेत आपण सर्वनाम, विशेषण या विकारी शब्द प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण नाम पाहिलं, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आता तुम्हाला ते व्यवस्थित येत होतं, आपण घेतलेलं आहे ते स्वाध्याय. आले लक्षात सर्वांच्या? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. येस ऑर नो? नाम, सर्वनाम, विशेषण, पद लक्षात आलंय सर्वांच्या? अं, अरे मला म्हणजे क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्द प्रकारांना अविकारी म्हणतात. अविकारी का म्हणतात? कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन त्या शब्द प्रकारातील शब्दांच्या रूपामध्ये काहीही बदल होत नाही. म्हणजे पहा, लिंगानुसार बदल झाला, एखाद्या वाक्यामध्ये बदल झाला, वचन बदललं, विभक्ती बदलली. विभक्ती विभक्ती माहिती आहेत का रे? नो. बरं, लिंग, वचन, विभक्तीनुसार त्यांच्यावर परिणाम होऊन, आता सध्या नाही येत आपल्याला ते इथं, तर अभ्यासाला नाही येत. आपण क्रियाविशेषण शिकूयात, नंतर मी तुम्हाला विभक्ती काय आहे ते सविस्तर लिहून देते. तर यांचा काही परिणाम होत नाही, म्हणून या त्याच्या रूपामध्ये काही बदल होत नाही. क्रियाविशेषण अव्यय. खालील वाक्य वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्रियाविशेषण अव्यय काय असतं. याच्यामध्ये रवी अतिशय मनमिळावू आहे. त्याच्या पलीकडे व्यायामशाळा आहे. पहा, अधोरेखित शब्द केलेले आहेत. शब्द काही अधोरेखित केलेले आहेत. व्यायाम करून घरी आल्यावर विश्वजित, येतोय आवाज आता? समर्थ? ओके, येतोय. ठीक आहे. रवी अतिशय मनमिळावू आहे. बरं ठीक आहे. तो आपली सगळी कामे पटपट आवरतो. रवी नेहमी सर्वांशी नम्रपणे बोलतो. आता याच्यामध्ये अतिशय, पलीकडे, पटपट आणि नेहमी याला अधोरेखित केलेलं आहे.
वरील वाक्यातील अधोरेखित केलेले हे शब्द क्रियाविशेषण अव्यय आहेत. हे शब्द काय करतात? वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतात, म्हणून ते काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रियापदाबद्दल वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहेत. वाक्यातील क्रिया कधी घडली, कुठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली यावरून वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखता येतात. क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या लक्षात आली का तुमच्या? मला चॅट करून सांगा. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? काय सांगतं ते? जसं विशेषण म्हणजे आपण पाहिलं होतं की नामाबद्दल माहिती सांगतं, तसं क्रियाविशेषण म्हणजे कुणाबद्दल माहिती सांगतं? विशेष माहिती कुणाबद्दल सांगतं? ते ठीक आहे, पण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. हा, क्रियापदाबद्दल, वाक्यातील क्रियापद जे वाक्याच्या शेवटी असतं, म्हणजे आहे, आतो, बोलतो, ही काय आहेत? क्रियापदे आहेत. तर याच्या विषयी जे विशेष माहिती सांगतं ते आहे क्रियाविशेषण अव्यय. आले लक्षात? क्रियाविशेषण अव्यय कुणाविषयी माहिती सांगतं? विशेष क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं. आलं लक्षात? येस ऑर नो? लक्षात येतंय का? येस. ओके, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं क्रियाविशेषण अव्यय. आता आपल्याला काय शिकायचंय की क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपल्याला समज. विश्वजित म्हणतोय काहीच कळलं नाही. विश्वजित, थांब थांब, मी लिहून सांगते तुम्हाला थोडस. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. आता समजते विश्वजित? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. हा, ओके, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आपल्याला समजलं, परंतु क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. पहिला आहे, इथपर्यंत लक्षात आलं ना? क्रिया विशेषण अव्यय व्याख्या लक्षात आली. आता आपण काय पाहणार? प्रकार. हा, ओके, ठीक आहे. प्रकार पाहणार. त्यातला पहिला प्रकार आहे कालवाचक. पहिला प्रकार आहे कालवाचक. आता कालवाचक मध्ये काय असतं की या क्रियाविशेषण अव्ययातून काळाचा बोध होतो. कशाचा बोध होतो? काळाचा बोध होतो. म्हणजे आपल्याला काळ कोणता ते समजते. काय, कोणत्या वेळी काळाचा बोध होतो. वाचक क्रियाविशेषण म्हणजे या प्रकारामध्ये काळाचा बोध. म्हणजेच काय, तर काही कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. तर ती कोणकोणती? जसं काळ. काळ म्हणजे काय? एखादे आपल्याला सांगायचंय की पूर्वी पूर्वी मी पूर्वी मी गावी राहत होतो असं आपण म्हटलं, तर पूर्वी याच्यातून काय कळलं? काळाचा बोध झाला. काळाविषयी माहिती मिळाली की कधी, तर पूर्वी. आता परत सध्या. सध्या मी शहरात राहतो. सध्या म्हणजे केव्हा? सध्या म्हणजे या वेळेला. सध्या काळाच्या वेळेचा आपल्याला त्या ठिकाणी समजते, काळाचा बोध होतोय. लक्षात येतंय? काळाविषयी माहिती मिळते. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काळाची माहिती मिळते. हा, काळाचा बोध होतो, त्याला वाचक क्रियाविशेषण म्हणतात.
क्रियाविशेषण. हा ओके. म्हणजे पूर्वी, तर पूर्वी मी गावी राहायचो, म्हणजे पूर्वी म्हणजे त्या वेळेला, त्या काळाचा आपल्याला बोध झाला. सध्या मी शहरात राहतो, तर सध्या म्हणजे आताचा या काळचा आपल्याला बोध झाला. आणखी आधी, आधी मी शाळेत जायचो, आधी मी शाळेत जायचो. कधी? आधी, आधी मी शाळेत जायचो. वरून सुद्धा आपल्याला काळाचा बोध होतोय. बाकीच्यांना आवाज येतोय? कार्तिकला आवाज येत नाहीये? आवाज येतोय? विश्वजित, ओमकार, समर्थ, आवाज येतोय का? येस वरून. काय रे, आवाज का येत नाहीये? येस मॅम. कुणाला कुणाला आवाज येतोय, कुणाला नाही येत? थोडस नेटवर्क मध्ये राहा बाळांनो. हा, तर कळलंय तुम्हाला? समर्थ, अजून आपण कालवाचक क्रियाविशेषणच पाहणार आहोत. तेच तुम्हाला आधी समजलं तर पुढे जाणार आहोत. तसं नाही, एकदम पटपट नाही शिकवायचं, समजलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. हा ठीक आहे, आवाज येतो. ओके ठीक आहे. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, तर ते अव्यय कोणकोणते आहेत? पूर्वी, सध्या, आधी, नंतर, मी नंतर गावाला जाणार आहे, नंतर म्हणजे आपल्याला तिथं काळाचा बोध झाला, काळाचा वेळेबद्दल आपल्याला समजलं. नंतर, तर त्या ठिकाणी लक्षात येते आज, मी आज अभ्यास करतोय, आज. पुढे उद्या, आज, उद्या, परवा. ते आहेत कालवाचक क्रियाविशेषणाचे अव्ययाचे शब्द. परवा, नंतर सदा, सदा म्हणजे सतत, सदा, वारंवार, सतत इत्यादी. हे शब्द कशामध्ये येतात? कालवाचक, कारण ते काळ दाखवतात, काळाबद्दल त्या शब्दांनी आपल्याला बोध होतो, म्हणून हे शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. लक्षात आलं? शब्द लक्षात आले तुम्हाला? का आहेत ते कालवाचक क्रियाविशेषण? लक्षात आलं? येस ऑर नो? कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द लक्षात आले? परत लिहू का? येस, परत लिहिते एकदा आणखी. पूर्वी, सध्या, तुम्ही लिहा बरं जे तुमच्या लक्षात आले. हा, पूर्वी, सध्या, आधी, नंतर. लिहा तुम्ही सर्व, लिहा, मी जे लिहिले ते. पूर्वी, सध्या, आधी, नंतर. ओके. उद्या, परवा, उद्या, परवा, सदा, सतत, नित्य, नित्य म्हणजे नेहमी, आपण नाही का म्हणत नित्य, वारंवार, तेरवा, तेरवा पण असतोय रे, नित्य, वारंवार, सदा, नेहमी. वा, छान समर्थ. ओके ठीक आहे. तर हे शब्द काळ दाखवतात आपल्याला, जे वेळ दाखवतात, कधी तर परवा, कधी उद्या, कधी आज, नेहमी. हा ठीक आहे. कधी नेहमी, कधी सतत, कधी आता, कधी आज, अशा प्रकारे हे आपल्याला काळाबद्दल, वेळेबद्दल सांगतात, म्हणून ते आहेत कालवाचक क्रियाविशेषण. आता एक साधी सोपी ट्रिक सांगते तुम्हाला, कालवाचक क्रियाविशेषण वाक्यामध्ये असताना कसं ओळखायचं. जसं मी दररोज अभ्यास करतो, मी दररोज अभ्यास करतो. आता तुम्हाला सांगितलं, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं. आता आपण जर कालवाचक
क्रियाविशेषण या ठिकाणी पाहिलं. तर कालवाचक क्रियाविशेषण जर ओळखायचं असेल तर आपल्याला जो क्रियापद आहे हे क्रियापद शेवटीचं कोणतं आहे क्रियापद मला सांगा. क्रियापद नुसतं क्रियापद सांगा. क्रियापद कोणतं आहे वाक्यामध्ये ह्या शेवटी करतो. हा तर तुम्ही कालवाचक क्रियाविशेषण ज्यावेळी ओळखायचे तुम्हाला तर त्यावेळी फक्त करतो या क्रियापदाला केव्हा हा प्रश्न विचारायचा. केव्हा करतो विचारा बरं प्रश्न. केव्हा करतो उत्तर काय येईल. दररोज. मग दररोज काय आहे कालवाचक क्रियाविशेषण. कळलं तुम्हाला. क्रियापदाला शब्द कोणता प्रश्न कोणता विचारायचा आहे सांगा मला. काय विचारायचा आहे प्रश्न कोणत्या शब्दाने विचारायचा आहे प्रश्न. नाही काय नाही. केव्हा किंवा कधी. कधी किंवा केव्हा. बरं तुम्हाला योग्य काय वाटतंय. कधी. कधी सोपं वाटतंय का. कोणतं सोपं वाटतंय. केव्हा सोपं वाटतंय का. हा ठीक आहे. केव्हा सोपं वाटत असेल तर केव्हा करतो. हा केव्हा करतो दररोज करतो. आता मी आणखी एक वाक्य देते. तुम्ही मला त्याला प्रश्न विचारून दाखवायचा आणि मग त्याचं उत्तर सांगायचं. मी आज घरी आहे. आता आधी प्रश्न विचारा. मला प्रश्न विचारून दाखव. हा केव्हा आहे. कळलं. केव्हा आहे. ओके. आणि हा आधी प्रश्न विचारा. हा ठीक आहे. केव्हा आहेच उत्तर आहे आज आहे. म्हणून उत्तर काय क्रियाविशेषण अव्यय काय आहे हे क्रियापद झालं. नुसतं क्रियाविशेषण अव्यय सांगा मला त्यातलं. आहे हे क्रियापद सोडून द्यायचं. ते फक्त प्रश्नापुरतं लक्षात घ्यायचं. केव्हा आहे आज. फक्त आज हे क्रियाविशेषण अव्यय येईल. आहे हे काय आहे क्रियापद आहे. लक्षात येतंय सर्वांच्या. सर्वांनी रिप्लाय करायचंय. ओमकार आणखी कोण आहे. आर्यन. आर्यन आहे ना. आर्यन हर्षवर्धन आणि कार्तिक. ओमकार करतोय पण हर्षवर्धन आणि कार्तिक आणि आर्यन. पहिले आर्यन. आर्यन समजतंय तुला. येस और नो. आर्यन कार्तिक ठीक आहे समजतंय तुला. आणि आर्यन. आर्यन तू उत्तर द्यायचंय. येस और नो. विश्वजीत तुला समजतंय मला माहितीये तू देतोय उत्तर. आर्यनचा कसलाच रिप्लाय नाहीये. आर्यन येस और नो. आर्यन तुला चॅट करता येते. हर्षवर्धन येस और नो. ऐकायला येत नाहीये का हर्षवर्धन आणि आर्यन. आहे ना. गेला का. अरे आता 6 होते एकदम 5च झाले का रे. हर्षवर्धन आहे. समर्थ विश्वजित कार्तिक आर्यन आला होता रे. हा. 5 जण कोण कोण आहे तुम्ही. समर्थ आहे विश्वजित आहे ओमकार आहे हर्षवर्धन आहे. कोण राहिलेलं आणखी. अरे ओमकार आणि हा आहे कार्तिक आहे. कार्तिक ओके 6 जण आहे आपण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आर्यन नाहीच आहे. बरं काय विचारलं मी. हा तुम्हाला हे समजलं.
आता मी आणखी एक वाक्य देते तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारायचा आणि परत काय करायचं, फक्त क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द सांगा. अख्खं क्रियापद नाही. आयुष नाहीच आहे, तो नसतोच. मला वाटलं जॉईन करेल. ठीक आहे. आता पुढचं. मी सतत काम करतो. सांगा मला कोणता प्रश्न विचाराल तुम्ही याला? मी सतत करतो. केव्हा करतो? ओके. काय प्रश्न विचाराल? केव्हा करतो? सतत. सतत काय आहे हे लक्षात ठेवायचं बरं का. कालवाचक क्रियाविशेष अव्यय आहे. कारण तुम्हाला ऑलरेडी 4 प्रकार आहेत. मग 4 प्रकारापैकी तुम्ही हे आधी लक्षात ठेवायचं. आपण पहिला पाहतोय कालवाचक. मग कालवाचक म्हणजे काय? तर हे केव्हा करतो असं विचारल्यानंतर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय सतत. ओके, छान. कालवाचक लक्षात ठेवायचं, कारण काय होतं, आपण आधी शिकतो, सारे प्रकार शिकतो, परंतु ज्या वेळेला लिहायचं असतं त्यावेळी आपली गफलत होते की हे शब्द आठवत नाहीत. कालवाचक, स्थलवाचक की रीतिवाचक की परिमाणवाचक, अशा प्रकारे थोडी गफलत होते. थोडस हे आधी आपण फक्त आजच्या दिवसामध्ये कालवाचकच शिकायचं. हं? म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्याचेच स्वाध्याय तुम्ही सोडवून मला मी नंतर सांगते शेवटी होमवर्क. हा, ठीक आहे. आता मी आणखी वाक्य देते तुम्हाला प्रॅक्टिससाठी, थोडं वेगळं. अं, मला तुझी क्षणोक्षणी आठवण येते. सांगा कोणता प्रश्न विचाराल तुम्ही? हा, केव्हा येते. ओके, केव्हा येते. सर्वांनी करायचं टाईप, पटपट टाईप करा. इंग्लिश मध्ये टाईप केलं तरी चालेल. केव्हा येते. सर्वांनी आधी करू दे विश्वजित. हा, केव्हा येते. बरं, ठीक आहे. तर क्षणोक्षणी आलं लक्षात तुम्हाला? क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला. म्हणजे ही काय सांगितली, काळ वेळ सांगितली आपल्याला, म्हणजे काळाचा या ठिकाणी आपल्याला बोध झाला. क्षणोक्षणी. ठीक आहे. आता आणखी मी आधी धाया ध नाव सांगितले. मी आधी नाव सांगितले. काय प्रश्न विचाराल? हा, ठीक आहे. बाकीच्यांनी पण रिप्लाय करायचा आहे. समर्थ विश्वजित, ओके, ठीक आहे. थोडेसे आहेत पण टायपिंग मध्ये चुका आहेत, तुम्हाला कळलेला आहे. ठीक आहे. ओमकार. हा, ठीक आहे. ओम विश्वजितच येते उत्तर. ओमकार, हर्षवर्धन, कार्तिक. अ, बाकीच्यांना बाकीचे का रिप्लाय करत नाहीत रे? चॅट अजिबात करत नाहीयेत. हर्षवर्धन आणि कार्तिक, ओमकार, आवाज येतोय? हा, तर केव्हा सांगितले? त्याचं उत्तर आधी.
हा, केव्हा सांगितली. ओके, ठीक आहे ओमकार. आधी, त्याचं उत्तर आहे आधी. मग आधी हे काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आलं लक्षात? कालवाचक क्रियाविशेषण आपल्याला फक्त क्रियापदाला केव्हा हा हा प्रश्न विचारायचा आहे. मग आपल्याला मिळतं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे. आता आणखी वरते मी सदा चालत असते. असते आहे हा, हे हा, मी सदा चालत असते. हा, ठीक आहे. विश्वजित आणि समर्थ रिप्लाय तुम्ही करू नका आता. फक्त ओमकार, हर्षवर्धन आणि ठीक आहे. केव्हा असते? तर उत्तर काय येईल? हा, ठीक आहे. ओमकार, हर्षवर्धन. हर्षवर्धनचा काय प्रॉब्लेम आहे रे? एक पण उत्तर दिलं नाही का त्याने? एक मिनिट. हर्षवर्धन. कार्तिक. कार्तिकचं ठीक आहे, आलं होतं एकदा. हर्षवर्धन, आवाज येत? गुड मॉर्निंग मॅम, तेवढंच म्हटलेलं आहे तू. हर्षवर्धन, आवाज येत नाहीये का तुला? हर्षवर्धन, आवाज येतोय का? कार्तिक. ओके, ठीक आहे. सदा, पण तू प्रश्न कोणता विचारला? कोणाला विचारला? कसा विचारला सांग मला. कार्तिक. हा, केव्हा चालत असते. ओके, ठीक आहे. चालणे पण क्रियापद आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं तरी चालतंय. क्रियापदाला विचारायचं. मग चालणे हे पण क्रियापद आहे, असणे हे पण क्रियापद आहे. तर केव्हा चालत असते असं म्हटलं तरी चालेल. केव्हा असते? सदा असते. केव्हा चालत असते? सदा चालत असते. म्हणजे सदा हे उत्तर आपल्याला येतंय, जे काळ दाखवते आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर ठीक आहे, तुमच्या आलेले लक्षात. आणखी तरी घेऊयात प्रॅक्टिससाठी, आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं तुम्ही स्वतः 10 वाक्य बनवायचे आहेत आणि मला पाठवायचे आहेत. आता जी घेतली ती केली तरी चालतील, किंवा तुम्हाला वेगळी येत असतील तरी चालतील. हा. वाक्य लक्षात येते. मी नेहमी शाळेत जातो. प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे. केव्हा जातो? आपल्याला कालवाचक क्रियाविशेषणाचा कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द मिळाला. कोणता? ओके. नेहमी. कार. नेहमी. ओके, ठीक आहे. ओमकार, हर्षवर्धन, आवाज येतोय? हा, ठीक आहे. नेहमी हा शब्द आपल्याला इथे मिळाला. केव्हा जातो? ठीक आहे, केव्हा जातो हा ओमकार. तर नेहमी. नेहमी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आपल्याला इथं मिळालं. ठीक आहे. ओके. आता आणखी काय एक शब्द सांगितला होता? हा. मी वारंवार त्याला रागावलो किंवा रागावतो. ठीक आहे.
फक्त रागावणे हे क्रियापद आहे, त्याला प्रश्न विचारायचा आहे, केव्हा रागावतो? हा, आणि उत्तर आलं हा. ठीक आहे ओमकार, ठीक आहे. केव्हा रागवतो? वारंवार हे उत्तर येईल. ठीक आहे विश्वजित ओके, समर्थ ओके. थोडं होते तुम्हाला टायपिंग चूक, पण असू द्या, तुम्हाला समजलंय ते महत्वाचं. तर वारंवार हा आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द. ओके, आता पुढचं घेऊयात आपण. हा, तो नित्य माझ्याकडे येतो. तो नित्य, नित्य म्हणजे याचाच अर्थ काय आहे? नेहमी. नित्य म्हणजे नेहमी. मग हा, ठीक आहे. ठीक आहे. नित्य, नित्य म्हणजे नेहमी. मग केव्हा येतो? तर नित्य येतो. नित्य म्हणजे नेहमी. ओके, ठीक आहे. नित्य हा शब्द आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. हा, ओके. अजून एक वाक्य घेऊयात आपण. प्रॅक्टिस झाल्यानंतर मग शेवटचा आपल्याला भाग होमवर्क, जे तुम्हाला 10 वाक्य अशी बनवून मला पाठवायचे. अशी म्हणजे फक्त वाक्य लिहायचे आणि त्याच्यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असलं पाहिजे, त्याला फक्त अधोरेखित करायचं. आणखी मी सध्या गावी आहे. मी सध्या गावी आहे. कुठे नाही समर्थ. समर्थ प्रश्न चुकीचा विचारला. हा, हा केव्हा आहे. ओके, मग सध्या आहे म्हणजे आता या आहे. ठीक आहे ओमकार, छान. समर्थ ओके, विश्वजित ओके, हर्षवर्धन काहीच रिप्लाय करत नाहीये. ठीक आहे. ओके, तर तुम्हाला कालवाचक विशेषण अव्यय समजलं? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ते काय करतं? क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतं. परंतु कालवाचक हे काय दाखवतं? त्यातून काळाचा बोध होतो आपल्याला. काळाचा बोध होतो म्हणजे काळ आपल्याला समजतो. हा, तर याच्यामध्ये आपण वेगवेगळी वाक्य पाहिली कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाची. कालवाचक क्रियाविशेषणाची व्याख्या पाहिली आपण, की ज्या क्रियाविशेषण अव्ययातून काळाचा बोध होतो त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. काळाचा काळाचा बोध. ज्या क्रियाविशेषणातून काळाचा बोध होतो, ठीक आहे, काळाचा बोध होतो त्यास कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. आणि त्याचाच पहिला प्रकार आपण थांबा, आपण पहिल्यापासून जाऊयात. पहिलं आपण काय पाहिलं सांगा, तुम्हीच करा. पहिल्यापासून जाऊयात आपण. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय ते काय करतं? क्रियाविशेषण अव्यय काय करतं? क्रियापदाबद्दल, हा, क्रियाविशेषण अव्यय काय करतं? क्रियापदाबद्दल विशेष माहिती. क्रियाविशेषण अव्यय काय करतं? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं. विशेष माहिती. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते. कोण? हा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते क्रियाविशेषण अव्यय.
आता त्याचा आपण 4 प्रकार आहेत, परंतु त्याच्यापैकी एकच प्रकार पाहिला. कोणता? कोणता प्रकार पाहिला आपण? एकच प्रकार पाहिला, कालवाचक क्रियाविशेषण. आता कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? कशाचा बोध होतो तेवढंच लिहा, एकच शब्द लिहा. कशाचा बोध होतो याच्यातून आपल्याला? क्रियाविशेषण अव्यय म्हणजे कशाचा बोध होतो? काळाचा कालाचा, हा ठीक आहे, काळाचा बोध होतो. हा ठीक आहे, असू द्या, थोडं टायपिंग मध्ये इकडे तिकडे होतंय. ओके, काळाचा बोध होतो. तर त्याचे जे शब्द आहेत, या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययचे शब्द, तर कोणकोणते तुम्हाला लिहिता येतील? मी आता घेतले पहा, पूर्वी, सध्या, तसे आणखी शब्द घेतले. करा टाईप, एक एक टाईप करा. जसं मी सांगितलं, पूर्वी, सध्या, अशी वेगवेगळी उदाहरणे घेतली. तर कोणकोणते शब्द? क्षणोक्षणी, ओके ठीक आहे, समर्थ, आधी, दररोज, ओके, आणखी नित्य, आणखी नेहमी, सदा, सतत, आज, सध्या, उद्या, परवा, परवा, ओके, परवा नाही हा, परवा, ओके ठीक आहे, पण नंतर, ओके, हा, विश्वजित, ओके, नेहमी, पूर्वी, सध्या, वारंवार, क्षणोक्षणी, नित्य, सदा, सतत, आज, परवा, ओके ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे शब्द सुद्धा लक्षात आलेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे जे शब्द आहेत, ते कोणकोणते अव्यय आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात आलेत. आपण वाक्य सुद्धा पाहिलेले आहेत. आता तुमचा शेवटचा भाग आहे होमवर्क. होमवर्क अशी 10 वाक्ये बनवायची. मी जशी आता घेतली तशी 10 वाक्ये बनवायची आणि बाय नाही, 10 वाक्ये बनवायची आणि या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाला अधोरेखित करून 10 वाक्ये बनवायची. समजलं सर्वांना? ओके, थँक यू.